आयुष्यात मध्यार करू नका, आयुष्यात कधी. हो, आज 90% समाज डंगिंगचा मानला, तरुण पिढी व्यसनामध्ये वाहत चालली. माझी विनंती, माझी तरुण माई बापांना सर्वांना, की आयुष्यामध्ये दारूमुळे संसार उजवले. अरे विकणाऱ्यांनी, ओ पिणाऱ्यांनी बंगले बांधले, विकणाऱ्यांनी बंगले बांधले. हो, काय पिण्याचं प्रमाण वाढलंय, काय सध्या ते दारूचं प्रमाण वाढलं. 90% समाज बिघडला, 10% आमचे वारकरी वरीत. आमची बी काय आहे, काय छुपी रुस्तम माळा घालून मापा हाणायची. पुन्हा अजून आमच्या उरावर टाळ कुठे जाऊ. कलंक आहे, कलंक आहे वारकरी संप्रदायाला. हो, अवघड आहे. 90% समाज तरुण पिढी बरबाद होत चालली. गावगावची लहान लहान मुलं बाळता, वाईट वाटतं. 15-16 वर्षी मुलं दारू प्यायला लागली. वाईट वाटतं. गुटखे खात्यात, काय ते गुटखे खाऊन 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 तोंड असली चिवडी झाली, ती मांडी उडडी झाली, ती थोबाड असली. गुटखे गुटखे खाणारी थोबाड बघा कशी ती, म्हणून त्यांना पुरी पसंत करणं गेली ती. काय करावं, काय त्या गुटख्याचं प्रमाण वाढलं महाराज. वाईट वाटतं मला, वाईट. नाव सुद्धा गुटख्याची घरात. एका पोराचं तुझं नाव काय, सागर आहे म्हणला, वा. आईचं नाव गीतांजली, वा. बापाचं नाव माणिकचंद, अरे वा. सगळा गुटखाच गोळा केलाय म्हणलं ह्यानं म्हणलं. बायकोचं नाव काय, आशिकी म्हणला. चाललाय कुठं, गोवा. गोव्यात कोण, बाबा. आता लय लांबलं तर सगळं सांगत बसत नाही मी. आता काय सांगतो मी, आयुष्य बरबाद होत चाल आमच्या व्यसनामध्ये. हो, आयुष्यामध्ये बाबा कधी व्यसन करू नका. हो, लक्षात ठेवतो मी.